नमस्कार, मी जान्हवी सावंत. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र. आणि आता बातम्या पाहूया सविस्तररित्या. बातमी आहे अंतरवालीमधून. अंतरवाली सराटीमध्ये रविवारी मनोज जरांगे यांची निर्णायक बैठक होणार आहे. मनोज जरांगे आता कोणता निर्णय घेणार याकडे लक्ष लागलंय. मराठा समाजाचं लक्ष हे मनोज जरांगे यांच्या निर्णयाकडे लागलेलं आहे. अंतरवालीमध्ये आज मनोज जरांगे यांची निर्णायक बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये मनोज जरांगे कोणता निर्णय घेतील याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलंय. मराठ्यांना आरक्षण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशेष अधिवेशन घेऊन दिलं, मात्र ते मनोज जरांगे यांना पटलेलं नाहीये. त्यामुळे त्यांनी आंदोलन तसंच सुरू ठेवलंय. तर आज ते एक निर्णायक बैठक घेतील आणि या बैठकीमध्ये त्यांचा पुढचा पवित्रा दिसून येईल. मनोज जरांगे कोणता निर्णय घेणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय. तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विजय चिडे हे आपल्याशी लाईव्ह द्वारा जोडले गेलेले आहेत. विजय, मनोज जरांगे यांची आज निर्णायक बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. मनोज जरांगे यांची पुढची रणनीती काय असते? नक्की जान्हवी, जर बघितलं मागील 16 दिवसापासून मनोज जरांगे पाटील यांचे सराटी अंतरवाली या ठिकाणी उपोषण सुरू आहे. सगळे सोयरे जो आदेश सरकारने दिला होता तो कायद्यात अंमलबजावणी करावी या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले होते आणि सरकारकडून विशेष अधिवेशन बोलून मराठ्यांना 10% आरक्षण देण्यात आले. मात्र सगळे सोयऱ्यातून जे आहे ते आरक्षण देण्यात न आल्यामुळे मनोज जरांगे पाटील हे आता त्यांच्या उपोषणावरती ठाम होते. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी मागील 2 दिवसापूर्वीच पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रामध्ये जवळपास मराठ्यांना संपूर्ण रस्ता रोको तसेच नेत्यांना गावबंदी असे विविध जे निर्णय आहेत ते त्यांनी घेतले होते. मात्र आता पुन्हा मनोज जरांगे पाटील यांनी आज 12 ते 1 या दरम्यान जे आहे बैठक बोलवल्याने सराटी अंतरवाली या ठिकाणी त्यांची निर्णायक बैठक जी म्हणता येईल ती संपन्न होणार आहे. अंतिम निर्णय जो आहे तो आज मनोज जरांगे पाटील हे आता जाहीर करणार आहे. अनेक ठिकाणी जर बघितलं तर काल महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी रस्ता रोको करण्यासाठी पोलिसांकडून परवानगी देणे टाळले होते. त्याच पद्धतीने जर बघितलं जालन्यामध्ये एके ठिकाणी पोलिसांनी रस्ता रोकोला परवानगी दिली नाही. त्यामुळे जालन्यामध्येच आता कुठेतरी सरकार षडयंत्रग्रस्त असा आरोप देखील मनोज जरांगे पाटील यांच्या वतीने करण्यात आला होता. आणि त्यामुळे आता कोणाच्या खांद्यावरती बंदूक ठेवून कोण निशाणा चालवतो असं देखील मनोज जरांगे पाटील यांनी म्हणले होते. जान्हवी जी विजय, आपण पाहिलं काल रस्ता रोको झालं खरं, पण त्याला मर्यादित प्रतिसाद मिळालेला आहे. यावर मनोज जरांगे काय बोलले? त्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी आज निर्णायक जी आहे ती बैठक सराटी अंतरवाली या ठिकाणी पार पडलेली आहे आणि त्यांची पुढील भूमिका जी आहे ती आज 12 ते 1 दरम्यान जी आहे ते स्पष्ट करणार आहे. जवळपास 140 गावांची बैठक जी आहे गोदापट्ट्यांची ती त्यांनी सराटी अंतरवाली या ठिकाणी बोलवलेली आहे. आणि त्यामध्ये काल जे रस्ता रोको झाला जवळपास बघितलं महाराष्ट्र अनेक ठिकाणी जे आहे रस्ता रोको झाला. मात्र त्यामध्ये देखील सरकारकडून आता षडयंत्र रचलं आहे. अनेक ठिकाणी रस्ता रोकोला परवानगी दिली नाही तर अनेक मराठा स्वयंसेवकांना जे आहे ते पोलिसांकडून नोटीस देखील बजावण्यात आल्या होत्या. त्याच पार्श्वभूमीवरती आज मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक बैठक बोलवलेली 140 गावांची जी बैठक आहे ती आज पार पाडणार आहे. त्या बैठकीमध्ये आता पुढील दिशा काय असणार आहे या संदर्भात मनोज जरांगे पाटील यांची आज जी आहे ती अंतिम बैठक अशी पार पडणार आहे. जान्हवी जी विजय, आपण पाहिलं तर मनोज जरांगे यांनी जी भूमिका घेतलेली आहे त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा बोललेले आहेत की मराठ्यांनी संयम बाळगायला हवा. जेवढं आमच्याकडून देता आलं तेवढं आम्ही दिलेलं आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील वक्तव्य केलं या संदर्भात. नक्कीच जर बघितलं मुख्यमंत्र्यांकडून जे आहे ते मराठ्यांना स्वातंत्र्य आरक्षण देण्यात आलेलं आहे. मात्र ते आरक्षण टिकणार नाही असं मनोज जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे. त्याचबरोबर मराठा अभ्याससंघाचं देखील म्हणणं आहे. त्यामुळे आम्ही कुणबीत आहोत, आम्हाला कुणबीचं आरक्षण ओबीसीचं आरक्षण द्या अशी मागणी घेऊन मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले होते. त्यांनी सगळे सोयरेचा आदेश लागू करण्याची जे मागणी केली होती. मात्र सरकारनं स्वतंत्र आरक्षण देऊन आम्ही एक मागतो तुम्ही एक देता असं देखील मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला सुनावलं होतं. धन्यवाद विजय, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.